आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की आरी वर्कची प्रॅक्टिस कशी करावी आणि कोणत्या फॅब्रिकवर करावी. कारण बऱ्याच जणी प्रॅक्टिस करताना आहे ना चुकतात. अशा फॅब्रिकवर प्रॅक्टिस करतात की नंतर जेव्हा ते ब्लाऊजवर वर्क करायला जातात ब्लाऊज, कारण प्रत्येक साडीत येणारं कापड हे वेगवेगळं असतं आणि शक्यतो कॉटनचं जे कापड असतं ना, कॉटनची जी साडी असते ना ती क्वचित एखादी लेडीज घालती. पण तुम्ही ज्या रेग्युलर, आपण ज्या सगळ्या मैत्रिणी रेग्युलर ज्या साड्या घेतो म्हणजे न्यू मधून वर्क करण्यासाठी, त्या सगळ्या फॅब्रिकचं कापड कसं असतं आणि प्रॅक्टिस करताना कोणत्या कापडावर प्रॅक्टिस करायची जेणेकरून आपण नंतर कोणताही ब्लाऊज पीस आला तर त्याच्यावर न घाबरता आणि न आपलं वर्क खराब होता आपण आरामशीर वर्क करू शकतो. तर सुरुवातीपासून प्रॅक्टिस करताना आपल्याला कोणतं कापड वापरायचं आहे, कशा पद्धतीचं कापड वापरायचं आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वर्कची प्रॅक्टिस करताना आपल्याला कॉटनचं कापड कधीच वापरायचं नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की सुरुवातीला कॉटनचं कापड वापरायचं, कारण जेव्हा आपण जरी थ्रेडचं वर्क करतो तेव्हा त्याच्यामध्ये दोरा येत नाही, बीड्स वर्क करताना सुईमध्ये दोरा येत नाही, कारण ते करायला सोपं जातं आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला चांगलं आहे. म्हणजे सुरुवात करण्यासाठी कॉटनचं कापड करताना तुम्ही सगळं व्यवस्थित करता आणि ते तुम्हाला लवकर येईल. पण जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर वर्क करायला घेता तेव्हा मात्र ते तुम्हाला जमणार नाही आणि तेव्हा तुम्हाला ते खूप अवघड जाईल. मग तेव्हा असं वाटतं आता हे एवढं मटेरियल घेतलं ह्याचं काय करू, आता मला पुढे करायचंच नाहीये. कारण जेव्हा आपल्याला सुईने वर्क करताना जेव्हा त्याच्यावर त्रास होतो तेव्हा आपण कोणतीही गोष्ट एकदा दोनदा प्रॅक्टिस करतो, तिसऱ्या चौथ्या वेळेस आपण म्हणतो नको आता मला हे येतच नाही. मग जे तुम्ही मटेरियल घेता एवढं महागाचं, मग त्याचं करणार तरी काय. त्यासाठी सुरुवातीपासून प्रॅक्टिस करताना सिल्कचं फॅब्रिक वापरायचं. शगुन सिल्क, देवी सिल्क हे जे कापड असतं, हे जे कापड मिळतं तेच कापड वापरायचं आणि त्याच्यावरच प्रॅक्टिस करायची. कारण ते कापड जे आहे ना ते सुरुवातीला जेव्हा तुम्ही वर्क करताना तेव्हा ते सुई खालण्यावरती येताना त्याच्यामध्ये धागे येतात. पण जेव्हा तुम्हाला त्याच्यातून कळेल ना की ह्या सुईमध्ये आता आपल्याला सुईवरती आली, त्याच्यामध्ये धागा पण आलाय आणि आपला थ्रेड पण आलाय, मग आता काय करायचं, ते तसंच ओढायचं का फक्त धागा घ्यायचा की सुई बाहेर काढून फक्त धागा घ्यायचा आणि फॅब्रिकचा जो दोरा आला आहे तो सोडून द्यायचा, हे तिथं आपल्याला कळतं. आपण आपलं डोकं चालवतो. त्यासाठी नेहमी आरी वर्कची प्रॅक्टिस करताना सुरुवातीपासून सिल्कचंच कापड वापरायचं. जेव्हा तुम्ही सिल्कचं कापड वापरता तेव्हा तुम्हाला कसलाही ब्लाऊज येऊ द्या, कसलाही, एकदा तुम्ही तिथं प्रॅक्टिस केली ना त्याच्यानंतर किती पण, आता शालूचा एखाद्या नवरीचा शालू असतो बघा, तिचा जो ब्लाऊज असतो ना शालू मधला तो जाड असतो, ते जे कापड असतं ना, ते जे फॅब्रिक असतं ना ते थोडंसं जाड असतं, तिथं वर्क करताना थोडासा त्रास होतो. आणि जेव्हा तुम्ही सिल्कच्या कापडावर फॅब्रिक आरी वर्कचं शिकताल ना तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्लाऊज पीस येऊ द्या तर तुम्ही अजिबात डगमगणार नाही. समजलं?